नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न घेऊन आलेलो आहे जो की कंबाईन गट ब मध्ये 2019 मध्ये विचारला गेलेला होता आणि त्याचं विधान पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे। अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत असं म्हणलेलं आहे, परंतु अलेक्झांडर याच्या मते तो म्हणतो की व्यापारवादाची तत्वे दिसतात हे आहे, त्यामुळे पहिलं विधान मित्रांनो चुकीचं आहे। दुसरं विधान पाहूयात आपण। सन 1765 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळालेली होती। नाही, मद्रासची दिवाणी नव्हती मिळाली, तर बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी अधिकार कंपनीला मिळालेले होते। बक्सरच्या युद्धानंतर ज्याच्याला आपण म्हणतो की वाराणसीचा तह होता, बनारसचा तह म्हणलं जातं त्याला, किंवा शाह आलम बरोबर केलेला तह, याच्यामुळं बंगाल, बिहार आणि ओरिसाची दिवाणी अधिकार मिळालेले होते, न की मद्रासचे। दुसरे विधान चुकीचं आहे। त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 1793 मध्ये मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केली। हे चुकीचं आहे। एक तर खरं आहे की कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत लागू केली, ती 90 ला केली, नंतर तिला 93 ला परमनंट सेटलमेंट म्हणलं गेलं, पण ते बंगालमध्ये होतं मित्रांनो, न की मुंबईमध्ये। त्यामुळे तिसरंही विधान चुकीचं आहे। चौथं विधान बघा तुम्ही। प्रिंगलेची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली। हे विधान बरोबर आहे। आपल्याला विचारलेलं आहे बरोबर वाक्य कोणतं आहे, तर बरोबर वाक्य आहे 4। अशाच प्रकारच्या प्रश्नांना तयार राहण्यासाठी तुम्ही इन्फिनिटीचं पेज नक्की लाईक करा।